आज बनवली अशी मुलांच्या आवडीची शेवची भाजी. खूपच टेस्टी, झणझणीत आणि खायला खूपच भारी. हॉटेलपेक्षाही. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सरसरी झणझणीत ही रेसिपी झालेली आहे. लागणारा जिन्नस बेसन पीठ घेतलं 2 वाटी. थोडंसं त्यामध्ये ओवा, जिरी आणि घरगुती मिर्च मसाला, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि आलं लसणाची जाडसर पेस्ट आणि पाणी टाकून त्यामध्ये आता आपण हे बॅटर बनवून घेऊया. खायचा सोडा अजिबात वापरला नाही. तेल गरम होताच आता आपण ही शेव सोऱ्याच्या साहाय्याने तळून घेऊया. चुलीवरचं आणि एकदम फ्रेश टेस्टी जेवण आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. गावाकडची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी सर्व शेव बनवून घेतली मी. तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलं आणि जाडसर लसणाची वाटलेली पेस्ट आणि कांदा 2 कांदे घेतले आणि छान आता हे तळून घेऊयात. त्यामध्ये 2 टमॅटो घेतले कट करून, तेही टाकून घेतले. दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता. छान आता हे मिश्रण मिरची मसाला, हळद सर्व जिन्नस टाकून छान असं तळून घेतलं आणि त्यामध्ये कच्ची कोथिंबीर टाकून घेतली आणि गरजेपुरतं पाणी. शेव बारीक करून घेतली आणि त्यामध्ये आता आपण पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण शेव टाकून घेऊ. गरजेपुरतं पाणी टाकून घेतलं. खूपच टेस्टी झटपट होते ही रेसिपी. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि गावाकडची कशी वाटली साधी छोटीशी अशी ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 5 ते 10 मिनिट उकळल्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेतली. सरसरीत ही रेसिपी तयार झाली. सबस्क्राईब नक्की करा.